आणि आता सर्वसामान्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी बातमी पाहूया। उच्च शिक्षित कुटुंब, परदेशात नोकरी, तिथं स्वतःची मालमत्ता, पुण्यातही स्वतःचं आलिशान घर, पण अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यानं हे अख्खं कुटुंब आज रस्त्यावर आलं। नेमकं काय घडलं बघूया। इंग्लंडमधलं टुमदार घर, गलेलठ्ठ पगाराची आयटीतली नोकरी, पती पत्नी आणि 2 मुली असं चौकोनी कुटुंब। हे वर्णन ऐकल्यानंतर दीपक डोळस आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल कुणालाही हेवा वाटेल। मात्र हा झाला भूतकाळ। पुण्यात स्थायिक झालेल्या डोळस कुटुंबावर वर्तमानात ओढवलेलं संकट समजल्यानंतर कुणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। आता याला ओढवलेलं संकट म्हणायचं की ओढवून घेतलेलं संकट हे तुम्हालाच ठरवायचंय। 1-2 नव्हे तर तब्बल 14 कोटींचा गंडा घालून डोळस कुटुंबाला अक्षरशः देशोधडीला लावण्यात आलाय। मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि भोंदूबाबा राजेंद्र खडके ही कहाणी सुरू झाली ती इंग्लंडमध्ये। 2 दिव्यांग मुलींच्या संगोपनासाठी इंग्लंडमधली नोकरी सोडून पुण्यातल्या कोथरूडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय डोळस दाम्पत्यानं घेतला। मुलींवर ओढवलेलं संकट दूर करण्यासाठी डोळस दाम्पत्य काहीही करायला तयार होतं। मात्र उच्च शिक्षित असून ते अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारतील असं कुणालाच वाटलं नव्हतं। भोंदूबाबा राजेंद्र खडकेच्या मध्यस्थीतून डोळस दाम्पत्याची गाठ मांत्रिक वेदिका पंढरपूरकरशी पडली। आम्हाला तसं मुलींबद्दल काळजी होतीच की मुलींचं कसं होईल, काय होईल। तर त्याने आम्हाला आश्वासन दिलं की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, तुम्ही आमच्याकडे येत जा। त्या दरम्यान मग त्यांनी आम्हाला, कारण ते त्यांच्या वेदिकाकडेच राहायचे, वेदिकाला त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं की ही शंकर महाराजांची मुलगी आहे, रिअल शंकर महाराजांची मुलगी आहे आणि हिच्यामध्ये दिव्य शक्ती आहे। तर ही तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम, शंकर महाराज हिच्या थ्रू तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील। आणि मग शंकर महाराज तिच्या शरीरात यायचे आणि मग ते आम्हाला 40-40, 50-50 मिनिटे, 1-1 तास बोलायचे। त्यांनी मग आम्हाला आश्वासन दिलं, त्यांनी, दीपक खडकेंनी, वेदिकांनी, की ह्या दोन्ही मुली चांगल्या होतील म्हणून। असं इथपर्यंत आता इंट्रोडक्शन झालं त्यांचं बेसिकली। आपल्यामध्ये दैवी शक्ती असल्याची थाप मारून वेदिका पंढरपूरकरनं डोळस दाम्पत्याला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढलं। डोळस दाम्पत्याच्या खात्यात पैसे असल्यानं दोष वाढलाय अशी बतावणी करून वेदिकानं डोळस यांच्या सगळ्या प्रकारच्या खात्यातली रक्कम स्वतःकडे घेतली। ते सांगायचे की या मुलींचा पहिले आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, पण तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ठेवायला नाही पाहिजे। तुमच्या अकाउंटमध्ये पैसे तुम्ही ठेवले तर यांचे जे दोष आहेत हे दोष जाणार नाहीत। तर हे अकाउंटमधनं तुमचे पैसे तुम्ही वेदिकाच्या अकाउंटमध्ये टाका। मग त्यांनी आमचे पूर्ण FDs ज्या असतात त्यामधनं आम्हाला पैसे काढायला लावले। गोल्ड आहे, LICच्या पॉलिसीज आहेत त्या आम्हाला बंद करायला लागल्या। PPF जे आहे ते बंद करायला लागलं। एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडमधनं पैसे काढायला लावले आणि मग त्यांनी ते तिच्या अकाउंटमध्ये आम्हाला ट्रान्सफर करायला लावले। हे बघा, पूर्ण मिळून आमचे 13 ते 14 कोटी होते। पण हे पहिल्या टप्प्याची गोष्ट करतोय आम्ही। तर पहिल्या टप्प्यामध्ये स्पेसिफिक काही करोड अकाउंटमध्ये जे पैसे होते, तुमची इन्व्हेस्टमेंट होती, ती त्यांनी त्यांच्या खात्यावरती वळती करून घेतली। वेदिका पंढरपूरकरची नजर आता डोळस दाम्पत्याच्या इतर संपत्तीवर पडली। तिनं काय मोहिनी घातली माहीत नाही, मात्र तिच्या नादाला लागून डोळस दाम्पत्यानं इंग्लंडमधल्या घरासह सगळ्या मालमत्ता विकून टाकल्या। एक फ्लॅट विकला, एक शेत विकलं, एक प्लॉट विकलं। कुठला? एक शेत आम्ही तळा म्हणून एक तालुका आहे तिथे आम्ही विकलं, कोकणात होतं। एक प्लॉट जो होता तो रॉयल पुरंदर सासवड साईडला एक प्लॉट आहे तिथे विकला। एक आम्ही फ्लॅट विकला। परदेशातलं आम्ही घर विकलं सर। कुठं होतं घर? आमचं ते इंग्लंडमध्ये हाय विकम नावाच्या गावी होतं। तिथे आम्ही ते बरंच इन्व्हेस्टमेंट करून घेतलं होतं। मग ड्युप्लेक्स होतं, म्हणजे दोन हे होतं बेसिकली। इंग्लंडमध्ये होतं सर। तर ते पण आम्हाला विकायला लावलं की त्यामध्ये दोष आहेत, तर तुमच्या मुलांना त्यामुळे प्रगती होत नाही तुमच्या मुलांची। तर ते पण आम्ही विकलं सर। म्हणजे एका शॉटमध्ये आम्हाला एका वर्षी 2022 मध्ये ऑलमोस्ट सगळ्या, एक सोडून सगळ्या प्रॉपर्टी आम्हाला विकायला लावल्या त्यांनी।
आता डोळस दाम्पत्याकडे उरलं ते कोथरूड मधलं राहतं घर. मात्र वेदिका पंढरपूरकरनं ते देखील सोडलं नाही. तरी पण आमच्या मुलींचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते. मग तिसऱ्या टप्प्यात त्यांनी काय आम्हाला सांगितलं की हे तुमचं राहतं घर आहे, या राहत्या घरामध्ये पण प्रॉब्लेम आहे, त्यांच्यामुळे त्यांचं डेव्हलपमेंट होत नाही आहे. तर मग त्याच्यावर त्यांनी लोन काढायला सांगितलं. लोन काढलं तिने स्वतःच्या नावावर लोन काढलं. आम्हाला NOC द्यायला लावली त्या घरावर. बेसिक किती लोन काढलं? 1,77,00,000 लोन आहे. आणि मग त्यानंतरही 6-8 महिन्यांनी ती विकल्या जात नव्हती. म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह नव्हता होत. मला आम्ही विचारलं की असं का होतंय, आता आपण तर लोन काढले तुम्ही आणि तुमच्या नावावर, आता हे बेसिकली बँकेच्या नावावर आहे, आता आमचं तर ॲसेट नाही आहे. तर ते म्हणाले की नाही, आपल्याला आणखी सिरियस प्रॉब्लेम आहे, तर आपल्याला हे घर विकावं लागेल म्हणे. मग त्यांनी आम्हाला 2024 फेब्रुवारीच्या दरम्यान आम्हाला घर विकायला लावलं. ते IT इंजिनियर असून देखील इंग्लंड सारख्या देशात नोकरी करूनही डोळस दाम्पत्य एका महिला मांत्रिकाच्या हातची बाहुली कसं काय झालं, हा सगळ्यांनाच पडलेला पण अनुत्तरित असलेला प्रश्न. आता गमावण्यासारखं काहीच न राहिल्यानं डोळस दाम्पत्याचे अखेर डोळे उघडले. ह्यांच्या संगोपनासाठी आज हे रस्त्यावरती आलेत, भाड्याच्या घरात राहतात, यांना भाडं भरायला सुद्धा पैसे नाही. आणि 14 कोटी रुपये रक्कम ही रोख किंवा अशी ब्लॅकनी वगैरे नाही घेतलेली, ऑन रेकॉर्ड ऑन डॉक्युमेंट अकाउंटला ती रक्कम घेतलेली आहे. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा असं म्हणू शकत नाही आमचा व्यवसाय होता आणि काय घेतलं. ही फक्त अंधश्रद्धेतून ह्या लोकांना बळी पाडून ह्यांच्या अपंग मुली दुरुस्त करून देतो, त्या चांगल्या होतील ह्या भाबड्या आशेपोटी ह्यांना टप्प्याटप्प्याने लुटलेलं आहे. आणि अशा ज्या प्रवृत्तीत ह्यांना आळा घालण्यासाठी, यांच्यावर कठोर कारवाई होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत. आम्ही गुन्हा देखील दाखल करणार आहोत त्यांच्या विरुद्ध. आता डोळस दाम्पत्याला 14 कोटींचा गंडा घातल्यानंतर एवढ्या मोठ्या रकमेचं वेदिका पंढरपूरकरनं काय केलं असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर त्याचं उत्तर आहे पुण्यातल्या कोथरूडच्या महात्मा सोसायटीतल्या आलिशान बंगल्यात डोळस दाम्पत्याची संपत्ती लाटून वेदिकानं हा बंगला खरेदी केल्याचा आरोप होतोय. सध्या वेदिका या बंगल्यातून फरार झाल्याचं समजतंय. दीपक डोळस यांच्याकडून 13 ते 14 कोटी रुपये उकळल्यानंतर वेदिका डोळस यांनी पुण्यातील आलिशान अशा महात्मा सोसायटीमध्ये हा बंगला खरेदी केलाय. आम्ही इथे त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी आलो, मात्र इथे आमच्याशी कोणीही बोलण्यास तयार नाही. या बंगल्यामध्ये असलेले हे त्यांचे कामगार आम्हाला इथे त्या नसल्याचं सांगतायत आणि इथे कोणीच आमच्याशी बोलत नाही आहे. किंवा आम्ही फोन लावला वेदिका पंढरपूरकर यांना, तर फोनवरती देखील त्या उपलब्ध नाही आहेत. तुम्हाला काय माहिती आहे, कुठे आहेत त्या? मला नाही माहिती. आम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी. आपण मला माहितीच नाही ना. आतमध्ये कोण आहे घरामध्ये? कोण नाही, ते कामगार आहेत सगळे. कुठे गेल्यात त्या? ते नाही सांगून जात आम्हाला. डोळस दाम्पत्यानं आता पुणे पोलिसांकडे धाव घेतली. मात्र वेदिका पंढरपूरकरनं आणखी काही जणांना गळाला लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी व्यक्ती साक्षर झाली म्हणजे ती सुशिक्षित ठरते का? एखादी व्यक्ती परदेशात राहिली म्हणजे त्या व्यक्तीने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगलाय असं म्हणायचं का? हे सगळं पाहिल्यानंतर या प्रश्नांची उत्तरं नाही अशी द्यावी लागतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील फरक ओळखता आला नाही तर आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं याचं हे दुर्दैवी उदाहरण. या सगळ्याचा डोळस यांना प्रचंड पश्चाताप होतोय. आता जबाबदारी आहे ती पुणे पोलिसांची, या महिला मांत्रिकावर कारवाई करण्याची, डोळस यांचे पैसे वसूल करण्याची. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.